नंतर एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर हे शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दिल्लीच्या दौऱ्यावरती जात आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता वेग आलेला आहे। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर हे शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे हे शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, आपण बघतोय की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे दुपारी दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या नावाची चर्चा आहे। काय माहिती आहे, या दोघांना कोणती मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे? सिद्धेश, खरं अशी माहिती मिळत आहे की शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि खरं पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्याच्या शेवटीपर्यंत होईल अशा पद्धतीची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि अशामध्येच शिवसेना पक्षासाठी एनडीए कडून जे आहेत 2 मंत्रिपद ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत, ज्यातील एक मंत्रिपद हे ओमराजे निंबाळकर यांना जाऊ शकतं, तर मात्र दुसरं मंत्रिपद हे श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदेचे जाऊ शकतं। खरं पाहायला गेलं तर मग एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद अशा पद्धतीने कुठेतरी नियोजन जे आहे ते एनडीए कडनं करण्यात आलेलं आहे आणि त्याचसाठी एकनाथ शिंदे आज जाऊ शकतात। इतकंच नाही तर जास्तीत जास्त मंत्रिपद याची देखील मागणी करण्यात येऊ शकते, तर जे राज्य मंत्रिपद आहे ते वगळून कॅबिनेट मंत्रिपद द्यावं अशा पद्धतीची मागणी देखील शिंदे करू शकतात, असं विश्वसनीय सूत्रांकडून समजून येत आहे। आजचं कामकाज झाल्यानंतर, उपसभापती निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता जी आहे ती आज वर्तवण्यात येत आहे। सिद्धेश, नक्कीच, पण शुभम, आपण एकंदरीतच जर बघितलं असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ओमराजे निंबाळकर एकीकडे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणतात की मला मंत्रिपद दिलं तरी मला जायचं नाहीये, मला मंत्रिपद नकोय। मात्र असं काय झालं, कशी चक्र फिरली आणि आता मंत्रिपद घेण्यासाठी ओमराजे तयार होतात? अर्थातच शिवसेना पक्षांकडनं ही 2 नावं चर्चेत आहेत, ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे। पण मात्र एनडीए कडून देखील किंवा मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नावांसाठी हिरवा कंदील जो आहे तो देखील देणं तेवढंच गरजेचं असतं एनडीएमध्ये। सध्या तिसरं नाव शिवसेनेमध्ये कोणतं असेल तर संजय बंडू जाधव यांना देखील मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे, पण प्राथमिकता हे 2 नावं सध्या चर्चेत आहेत। येणाऱ्या काही दिवसात पदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।